नमस्कार. आजची जी गोष्ट आहे ना ती खरंच विचार करायला लावणारी आहे. तिचं नावच आहे एक्झामपेक्षा मोठं. विचार करा, एका मुलाने चक्क त्याची परीक्षाच सोडून दिली, पण त्या मागचं कारण ऐकलं ना तर खरंच त्याला सलाम करावासा वाटेल. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. गोष्ट आहे एका तरुणाची, ज्याचं अख्खं भविष्य फक्त एका दिवसावर टिकून होतात. कल्पना करा, एक मुलगा आहे, तो निघालाय त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षेसाठी. अशी परीक्षा जी त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. पण ज्या दिवशी सगळं काही ठरल्याप्रमाणे व्हायला हवं होतं, त्याच दिवशी असं काहीतरी घडणार होतं जे त्याचं सगळं आयुष्यच बदलून टाकणार होतं. तो परीक्षेला निघाला होता आणि रस्त्यात त्याला एक अपघात दिसतो आणि एका क्षणात सगळं काही थांबून जातं. आणि गंमत म्हणजे तिथे लोकांची गर्दी जमलेली, पण सगळे फक्त बघत उभे होते. कोणीच पुढे येत नव्हतं मदत करायला, आणि त्या गर्दीत हा एकटाच होता, ज्याला एक मोठा निर्णय घ्यायचा होता. त्याच्याकडे वेळ किती होता माहितीये? फक्त 2 सेकंड. आणि याच 2 सेकंदांमध्ये त्याला आयुष्यातला एक मोठा निर्णय घ्यायचा होता. आता बघा, त्याच्यासमोर 2 रस्ते होते. एकीकडे होती परीक्षा, म्हणजे त्याचं भविष्य, त्याचं करिअर, आणि दुसरीकडे होती माणुसकी, म्हणजे एका माणसाचा जीव, त्याचं वर्तमान. आणि मग त्यानं निर्णय घेतला. त्यानं त्या जखमी माणसाला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. पण ह्या सगळ्या धावपळीत त्याची परीक्षा सुटली. सगळ्यात महत्त्वाचा दिवस, आणि परीक्षा झुकली. लोक काय म्हणाले असतील? अरे वेडा आहेस का? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास, सगळं भविष्य खराब केलंस. जसं काही सगळंच संपलं होतं. सगळ्यांना वाटलं की एका चांगल्या कामापायी त्यानं सगळं काही गमावलं. पण थांबा, खरी गोष्ट तर आता पुढे सुरू होणार होती. तर काय झालं? अपघात झाला, परीक्षा सुटली, आणि मग काही दिवस गेले. आणि मग गोष्टीने असं काही वळण घेतलं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. एक दिवस त्याला एक फोन आला, आणि हा फोन कॉल निराशा घेऊन नाही, तर एक नवी उमेद घेऊन आला होता. फोनवर कळलं की ज्या माणसाचा जीव त्यानं वाचवला होता तो कोणी साधासुधा माणूस नव्हता, तर एका खूप मोठ्या कंपनीचा CEO होता. आता बघा, त्याच्या त्या एका निर्णयाला किती वेगळं महत्त्व आलं. आणि ते CEO त्याला काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, आम्हाला आमच्या कंपनीत तुझ्यासारख्याच माणसाची गरज आहे. विचार करा, त्याच्या चांगुलपणाचं, त्याच्या माणुसकीचं त्याला हे असं अनपेक्षित बक्षीस मिळालं. आणि ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवून जाते की आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे. तर मग सांगा, जास्त मौल्यवान काय आहे, परीक्षेतले मार्क्स की आपलं कॅरेक्टर, आपलं चारित्र्य? ही गोष्ट आपल्याला यावर नक्कीच विचार करायला लावते. आणि म्हणूनच या गोष्टीचं सार एवढंच आहे की कधीकधी आयुष्यात घेतलेला एक योग्य निर्णय हा परीक्षेतल्या मार्कांपेक्षा खूप खूप मोठा असतो.